उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक. 17 मार्च रोजी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन. छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवला. एसआरपीएफची तुकडी तैनात. कबरीकडे जाणाऱ्यांची चौकशी सुरू. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर. कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांचा मोठा दावा. दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ऑफरवरून नाना पटोलेंचा यू टर्न. गमतीनं विधान केल्याचं पटोलेंचं स्पष्टीकरण, तर ऑफर ऐकून वाचाच गेली, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम. शरद पवारांनी बीडच्या परिस्थितीवरून केली टीका. बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानी यांचा हल्लाबोल. मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडेंची 6 महिन्यात आमदारकीही जाणार. करुणा शर्मा यांचा दावा. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात करुणांच्या नावाचा उल्लेख केला नसल्यामुळे कोर्टात लढाई. सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल. गुन्ह्यात वापरलेली हत्यारं आणि गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू. खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली. आमदार सुरेश धसानी व्यक्त केली खंत. घर पाडलेल्या जागेला उद्या भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार. कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण योग्यच. कुणाला कोणत्या कोर्टात जायचं आहे जाऊ द्या, माणिकराव कोकाटेंचं आव्हान. तर कोकाटेंच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका. झटका मटणासाठी नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या प्रस्तावाला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध. हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा ठाम निर्णय. गेल्या वर्षी विदर्भ मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मंत्री मकरंद पाटलांची लेखी उत्तरात कबुली. सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात. गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांनी. जळगावात शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक. प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर. आठवडाभरात चांदीच्या दरातही किलोमागे 8,000 रुपयांनी वाढ. अहमदाबाद पोलिसांनी घडवली समाजकंटकांना अद्दल. वस्त्रालमध्ये गाड्या फोडणाऱ्या, लोकांवर हल्ले करणाऱ्यांना लाठीचे फटके देत काढली धिंड.
लालूंचे पुत्र तेज प्रताप यादवांचा होळीच्या दिवशी प्रताप सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला जबरदस्तीनं नाचवलं, ठुमके नाही लावले तर निलंबित करू अशी होती धमकी. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार